तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पदाधिकारी नाराज झालेले आहेत। तिकीट नाकारल्याने भाजप पदाधिकारी नाराज झालेले आहेत। महिला भाजप पदाधिकारी दिव्या मराठे नाराज आहेत। प्रभाग क्रमांक 20 मधून दिव्या मराठे लढण्यासाठी इच्छुक आहेत। नाराजगी अशी मी प्रभाग क्रमांक 20 मधून मी तिकीट मागितलं ओपन महिला मधून, तर त्यांनी एका छोट्याशा कार्यकर्ता तो कधीतरी येतो छोट्याशा कार्यकर्त्याच्या बायकोला तिकीट दिलं। हे योग्य आहे का? बरं तुमचं वरून नाव नाही आलं म्हणजे काय? वरती पक्षाला माहिती का याची बायको कोणती? म्हणजे तिने सर्वे मध्ये नाव आलं, सर्वे मध्ये तर नाव माझं पण आलं। कुठला प्रभाग? 20 क्रमांक सर्वे मध्ये तर माझंही नाव आलं। आणि 15 दिवसाचा प्रचार करणारी म्हणजे प्रचार म्हणजे पक्षाचाही केला, स्वतःचे नावाचे पॉम्पलेट त्या बाईने वाटले। मी उपोषण करणारे मी इथून चालत आहे। आज महिला करे मागच्या वेळेस सुद्धा इतक्या वर्षानंतर निवडणुकीला मागच्या 15 मध्ये पण असंच केलं त्यांनी। माझं तिकीट कापलंय म्हणजे मला एक म्हणायचंय, कार्यकर्त्या ज्या आहेत त्या नुकत्याच आलेल्या नाहीयेत। एक तर तुम्ही चुकी ही करतात, बाहेरच्या पक्षातले लोक घेतायत, त्याच्यानंतर ही जी महिला आहे ही एकदम छोट्या कार्यकर्त्याच्या महिला तुम्ही तिकीट दिलंय। शितोळे सर म्हणतात की ताई तुमचं वरून नाव आलेलं नाहीये, नावा कोणी दिले? इथून नावा कोणी दिले? मी इथे उपोषणला बसणार आहे। मला न्याय पाहिजे, मला एकतर तिकीट पाहिजे, नाही तर मी इथे आमरण उपोषण करणार आहे। साळवे साहेबांना कालपर्यंत मला सांगितलं तुझं नाव टॉपवरती, तुझं नाव फायनल आहे म्हणून, आणि शेवटला आजबी फॉर्म दुसरा देण्यात आला। मी एवढं निष्ठेनं काम करणार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मी। शेवटला ते नवीन आलेला माणूस सदस्य नसताना, भाजपचा पदाधिकारी नसताना त्याच्या मिशनला तिकीट देण्यात आलं। त्याची मिसेस कधी आली नाही कधी कार्यक्रमात कुठे, त्यांना तिकीट देण्यात आलं। अन्याय झाला वाटतं? अन्याय झालाय, खूप अन्याय झालाय, निष्ठावरती अन्याय झालाय। भारतीय जनता पार्टी निष्ठावर डावलं जाते, नवीन लोकांना तिकीट देण्यात येते। तर छत्रपती संभाजीनगर मध्येच युतीत उठल्यानं शिवसेनेकडून जल्लोष करण्यात आलेला आहे। शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं जल्लोष करण्यात आलेला आहे।